त्यांना काय असं बोलण्याची गरजच काय? अहो तुम्ही इथं जरी मेले तुमचे तुकडे करण्याची गरज हा, तुम्हाला जरी बाहेर नाही निघाले तर तुमचे तुकडे करण्याची गरज नाही. तुमच्या घरालाच आग लावून दिले मिळतील पैसे. त्याला 2-4 ठोके लावले, त्याला देखील तोडून टाकला. दृष्टांत माझं संपला. काम कोणाचं होतं? ज्याची वाहनी गोड अशी त्याचं काम होतं. ठरावा वेचिते वचन जेले राही समाधान. पुढच्या माणसाला चांगलं वाटलं पाहिजे, गोड वाटलं पाहिजे असं माणसाने बोलावं. तेव्हा बोलण्याच्या बाबतीमध्ये तुकाराम महाराज फार हुशार होते. या भगवंताने आपलं काम करावं आणि म्हणून त्या भगवंताला अर्थात पांडुरंगाला 1 नव्हे 2 नव्हे तर 3 अशा प्रकारचे विशेषणे महाराज अभंगाच्या पहिल्या लक्ष्मी वल्लभा लक्ष्मी वल्लभा जगद्गुरु तुकाराम महाराज जीवाशी बोलत नसून ते देवाशी बोलतात. झालेल्या केलेल्या देवाशी बोलत नसून नैसर्गिक स्वयंभू असलेल्या देवाकडे बोलतात. अर्थात त्याचं नाव काय? पांडुरंगा. पण नेहमीच्या नावाने तुकाराम महाराज देवाशी बोलत नाही असं नाही म्हणत. हे पंढरीनाथा, हे पांडुरंगा, हे विठ्ठला या नावाने नाही. अगदी गोंडस की देव प्रसन्न झालाच पाहिजे. अगदी अशी गोंडस नाव तुकाराम महाराज देवाला देतात की देवा तुम्ही कोण आहात? तर लक्ष्मीचे वल्लभ, वल्लभ शब्दाचा अर्थ पती असा होतो. आणि पती हा शब्द अनेक ठिकाणी आलेला दिसतो. बऱ्याच ठिकाणी राष्ट्रपती, सेनापती, सभापती, छत्रपती, उद्योगपती, करोडपती, महीपती, लघुपती, उचापती, कुळपती, चहापती, भरपूर पती असं. फक्त या 2 गोष्टीचं पालन करा. 2 शब्द कोणते? उचापती, कुळपती. कोणाचे करू नका. विठ्ठला अख्ख्या जगाची जी मातृस्थान आहे